नमस्ते सगळ्यांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये काय बनणार आहे ते बघणार आहोत. आज स्पेशल मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे नारळी पौर्णिमा विशेषच रेसिपी असणार आहे ती. तर चला तर मग बघूया आज आपण काय बनणार आहे आपल्या किचनमध्ये. तर आपण पटकन बघून घेऊ. आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष बनली जाणारी रेसिपी, म्हणजे नारळी भात आज बनवणार आहे. त्याची रेसिपी बनवणार आहे मी. तर आपण आहे ना त्याच्यासाठी त्या नारळी भातासाठी काय काय साहित्य लागतं ते पहिल्यांदा बघून घेऊया आपण. तर मी ह्याच्यासाठी आहे ना, मी 1 वाटी आहे ना बासमती तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी ही अर्धी वाटी मी गुळाची पावडर घेतलेली आहे. ओला नारळ आहे ना किसून घेतलेला आहे. दूध घेतलेलं आहे इथे. वेलची पावडर घेतलेली आहे. साजूक तूप घेतलेले आहे. काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे. आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आहे ना एक इथे भांडं ठेवलेलं आहे तापण्यासाठी गॅसवर. तर ते भांडं पण छान असं आपलं तापलेलं आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये आहे ना साजूक तूप ऍड करणार आहे. हे काजू बदामाचे आहेत ना काप आहे, ते पण आपण छानपैकी आहे ना तुपामध्ये परतून घ्यायचे. तर हे आपले काजू बदाम आहेत ना परतून झाले की ह्याच्यामध्ये भिजवलेलं तांदूळ ऍड करायचं. छानपैकी आहे ना परतून घ्यायचा तांदूळ. तुपामध्ये आहे ना छान असं आपण तांदूळात परतून घेऊया. आता हे आपलं आहे ना तांदूळ छानपैकी ना परतून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण दूध ऍड करणार आहे. दूध ऍड केलेलं आहे. ही गुळाची पावडर ऍड करणार. हे खोबरं किसलेलं ऍड करून घ्यायचं आणि वेलची पावडर. सगळे जिन्नस आहे ना ऍड करून झाले ना छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की आपण ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी आहे ना शिजण्यासाठी तसंच ठेवणार आहे. त्याचा कलर पण बघा किती छान आलेला आहे. त्याच्यावर आहे मी झाकण मारते. त्याच्यावरती मी आहे ना झाकण मारते. तसंच आहे ना ते 10 ते 15 मिनिटासाठी आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण चेक करूया आपला भात झाला की नाही. तर इथे नारळी भात आपला झालाय की नाही तो आपण आता चेक करून घेऊया. मी मगाशी जसं चेक केलं होतं पण आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना पाण्याची थोडी आवश्यकता वाटत होती, तर त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे. आणि आता आपल्या हा बघा नारळी भात आहे ना तयार झालेला आहे. हा जर आपल्याला अशी पाण्याची आवश्यकता वाटली तर त्याच्यामध्ये आपण पाणी पण ऍड करू शकतो. जसा हा भात आहे ना थंड होईल ना तसं छानपैकी आहे ना फुलून येईल भात तो. आता आहे ना हा भात तयार झालेला आहे. नारळी भात आपला हा
तयार झालेला आहे. हा असा आपला आहे ना नारळी भात तयार आहे गरमागरम छान असा. तुम्ही पण असाच नारळी भात ह्या नारळी पौर्णिमेला करून बघा. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.